नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत 76 ते 125 पर्यंतचा वर्ग कसा करायचा. चला तर थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो. खाली येताना जेवढे आकडा जेवढ्यानं कमी तितके मायनस करायचे आणि तेवढ्याचा वर्ग करायचा त्या संख्येचा. बघा आता 99 100 पेक्षा किती न कमी, 1 न कमी, तर तेवढ्याचा लास्ट आपल्याला बेस काय आहे, हे 2 डिजिट आणि इकडचे हे 2 डिजिट आपले वेगळे वेगळे. तर बघा आपल्याला काय करायचं, 99 चा स्क्वेअर केला, 99 चा स्क्वेअर किती येणार आहे, किती न कमी तेवढ्याचा स्क्वेअर 0 1 आणि किती न कमी तेवढे मायनस करायचे. किती न कमी आहे, 1 न कमी. 99 मधून 1 काढायचं, किती झाले 98. हा झाला 99 चा स्क्वेअर. बघा 87 किती न कमी, 13 न कमी. 13 चा वर्ग किती आपल्याला पाठच आहे, 13 चा वर्ग किती 69. तर 2 डिजिट आपली मेथड आहे, 69 लिहून घ्या, 1 कॅरी ऑन. 13 न कमी, तर 87 मधून 13 काढले, खाली किती राहिले 74. 74 मध्ये आपला हे 169 चा 1 मिसळायचा 75. हा झाला वर्ग 75 69. 75 69 हा वर्ग झाला 87 चा. आता तुम्ही सांगितलं 77 चा. 77 किती न कमी, 23 न कमी. 23 न कमी, याच्यातून 23 काढले, किती राहिले 54 राहिले. तर बघा आता 23 चा वर्ग तुम्हाला पाठ आहे 529 लिहून घ्या. किती न कमी, 23 न कमी, तेवढे 77 मधून 23 मायनस करा, 54 राहिले खाली. 54 मध्ये लक्ष द्या इकडं, 54 मध्ये 5 टाकायचे, किती झाले 59. हे 5 कुठले आले, 529 चे, हे कॅरी ऑन. 54 मध्ये 5 मिसळले, खाली किती राहिले 59 29 है ना. अक्षराला जायचंय का, बस जायचं असेल तर जात, काही चुलबुल करू. त्याच्यानंतर आपल्याला 69 चा काढायचा. 69 किती न कमी, इकडे येतच नाही, एवढी मेथड लक्षात धरा. कितीची मेथड आपली 76. लगेच डोकं लावायला लागलं तुमच्या, कसं लक्षात राहील मग आपल्याला करायचंय काय. 69 साठी मेथड आहे का ही, आपण मग 79 चा करू. काय करू इथं 79 चा, लक्षात ठेवायचं खाली का नाही 69. मग त्यासाठी आपली मेथड ती याच्या आधीची मेथड जी बघितली होती आपण, ऍड करायचे 50 मध्ये, त्या मेथडला 69 लागू होतो. सृष्टी लक्ष द्यायचं. 79 किती न कमी, 21 न. 21 चा वर्ग किती, 441 लास्टला लिहून घ्या. ह्याच्यातून 21 कमी करायचे 58 मध्ये 4 मिसळा 62 41. हा झाला स्क्वेअर 79 चा. लक्षात येईल. जर नसेल तर आणखी सोपं करून बघू आपण, 94 चा करून बघू. 94 चा करून बघू. 94 किती न कमी, 6 न कमी. 6 ने 36. आता जेवढ्या न कमी तेवढे 94 मधून मायनस करायचे. 94 मधून 6 गेले, खाली राहिले 88 36. हा स्क्वेअर, हा वर्ग झाला 94. आता प्लस करताना ह्याच्यापेक्षा वेगळी, प्लस करताना तेवढे प्लस करायचे. किती, 101 चा काढायचा असेल, बघा तुम्हाला 101 चा वर्ग करायचा आहे. 3 स्टेप मध्ये गुणाकार करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट या ट्रिक न काढू शकता. 101 मध्ये 1 प्लस करायचा, 1 चा वर्ग 1 0 1. आता 101 मध्ये 1 ऍड करायचा, 102 102 not 1. 10201 हा झाला वर्ग 101 चा. आता तुम्हाला 102 चा करायचा आहे. 102 चा वर्ग करायचा आहे. 102 चा वर्ग 2 चा 04. 102 100 पेक्षा किती न जास्त, 2 न जास्त, म्हणून 2 प्लस करायचे. 2 मध्ये 2 प्लस केलं 104. 104 10404
आता बघा 106चा करायचा, 106चा वर्ग करायचा साय साय 36 शाबास. आणि 106 मध्ये 6 मिसळायचे 12 112 शाबास. फर्स्ट मेथड तुमच्या लक्षात यायला लागली है ना. काहीच नाही, एकदम सोपं. कितीचा काढायचा 111. 111चा वर्ग, 111 कितीने जास्त 100 पेक्षा 121. 121 11 मिसळायचे याच्यामध्ये, 11 मध्ये 11 मिसळायचे 22. कॅरी ऑनचा 23 शाबास. 123 21 12,321 हा झाला वर्ग 111चा. आणखी परत दुसरा घ्या 123. 123चा वर्ग, 123 कितीने जास्त 13 नाही 23 नच जास्त. 23चा वर्ग किती 529. 29 लिहून टाका. 23 मध्ये 23 मिसळ, ह्याच्यामध्ये 23 मध्ये 23 मिसळायचे, 23 ने जास्त 23 मिसळायचे 46. 46 आणि इतरला 529चा 5 मिसळायचे. 23 दोन्ही 46 आणि 5 51. 151 15,129 हा झाला वर्ग 123चा. आता 124चा काढायचा आहे. 124चा वर्ग काढायचा. 124चा वर्ग 576. 24चा वर्ग 76 लिहून घ्या. 24 मध्ये 24 टाकले 48. 48 आणि 5 53. 153. 15,376 हे वर्ग झाला 124चा. आणखी 119. 19चा वर्ग सांगा 361. 361 361 बघा 3 कॅरी ऑन. 19 मध्ये 19 मिसळले, 19 दोन्ही 38. 38 आणि कॅरी ऑनचा 3 41. 141 आले लक्षात. 14,161 हे दोन्ही मेथड लक्षात आली. कमी जर असेल तर काय करायचं, जेवढ्यानं कमी तेवढ्याचा वर्ग आणि तेवढेच त्याच्यातून मायनस. कॅरी ऑन येत असेल तर त्याच्यात ऍड करायचं मायनस मध्ये, आणि प्लस जर असेल तर कॅरी ऑन येत असेल तर आणखी प्लस करायचं आहे. ह्याच्यात काय कुणाला शंका वाटलं तर आणखी उद्या रिव्हिजन घेऊ. थँक्यू.